आपल्या वाणीतून हजारो लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध प्रवचनकार ब्रह्मश्री सहस्त्र अवधानी पद्मश्री डॉक्टर गर्कीपाटी नरसिंहराव यांची अमृतवाणी सोलापूरमध्ये बरसणार असून सोलापूरकरांनी अनमोल वाणीतून बरसणाऱ्या प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन तेलुगू समाज बांधवांच्या झालेल्या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले आहे। कार्यक्रम भव्य दिव्य करण्यासाठी सुबी सभागृहामध्ये नियोजन समितीची बैठक संपन्न झाली। या बैठकीसाठी खास मुंबई येथून आलेले EF-TAMचे जगन बाबू यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी त्यांनी बहुमोल असे मार्गदर्शन करून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रूपरेषा आणि नियोजन करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली। कार्यक्रम कशा प्रकारे असावा या संदर्भात मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा करून एक कमिटी नेमण्यात आली आहे। ही मधुरवाणी सोलापूर सिद्धेश्वर नगरीमध्ये प्रत्यक्ष श्रोत्यांच्या कानी पडणार असल्यामुळे हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। EF-TAMचे जगन बाबू यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव कमिटी नेमण्यात आली। मुरलीधर अरकाल कार्याध्यक्ष, पेंटप्पा गड्डम अध्यक्ष, गणेश बुधारम खजिनदार, भूपती कमटम सेक्रेटरी, विजयकुमार उडता सहसेक्रेटरी, कमिटी मेंबर म्हणून पुरुषोत्तम उडता, सत्यनारायण गुर्रम, श्रीनिवास सामलेटी, दयानंद मामड्याल, नागेश बोरा, सत्यनारायण अडगुटला, श्रीधर मॅकल, अशोक दुरुस्त, डॉक्टर राजेंद्र गाजुल, मल्लिकार्जुन कमटम, अंबादास बिंगी, अशोक बिटला, प्रवीण कोटा, प्रभाकर भीमनाथ, रेणुका बुधारम, प्रवीण जिल्हा आदी नावे जाहीर करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या संदर्भात जगन बाबू यांनीही बहुमोल मार्गदर्शन केले। सोलापूरमध्ये श्री पद्मश्री गर्कीपाटी नरसिंहराव यांचा एक प्रवचन तेलुगू भाषेमध्ये ठेवायचं आहे। तेलुगू भाषासुद्धा आपल्याला डेव्हलप करायचं आहे। त्यासाठी गर्कीपाटी नरसिंहराव हे तेलुगू समाजाचे नंबर 1 प्रवचनकर्ता आहे आणि त्यांचा विचार मॉडर्न आणि साहित्यिक आणि सनातन असा एकदम कॉम्बिनेशन आहे। ते चांगलं बोलतात आणि त्यांचासुद्धा सोलापूरमध्ये कार्यक्रम व्हावा म्हणून आम्ही इथे आलो आहे आणि सर्व नरसिंहराव यांचे सर्व डिवोटीज स्पिरिच्युअल चाहते आहेत इकडे जमलेले आहेत आणि हे कार्यक्रम आम्ही पद्मावती कन्व्हेन्शन हॉलमध्ये सप्टेंबर 21 आणि 22 असं 2 दिवस करणार आहे। संध्याकाळचा कार्यक्रम आहे 5 ते रात्री 9 पर्यंत असेल। तर सोलापूरच्या सर्व तेलुगू समाज सर्व बांधवांनी सर्वांनी यावं अशी आमची विनंती आहे। पुढच्या ते कार्यक्रम नियोजन सर्व आम्ही करून सर्वांना पत्रक आणि बॅनर्स वगैरे सुद्धा लावणार आहे। यासाठी पेंटप्पा गड्डम साहेब, उडता सर, बाकी सर्व मंडळी इथे जमलेले आहेत। त्या सर्वांचा विचार घेऊन आम्ही याचा पुढचा पाऊल टाकणार आहे। यासाठी सर्वांनी तन मन धन अशा सहकार करावी ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तेलुगू। पेंटप्पा गड्डम यांनीही या कार्यक्रमाविषयी अतिशय सविस्तरपणे पार्श्वभूमी सांगितली आणि ही बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। 1 ऑगस्टला पुन्हा एक बैठक होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले। हे आंध्र प्रदेशातील भारतीय विद्वान, साहित्यिक आणि अवधानी आहेत। 1996 मध्ये त्यांनी काकीनाडा येथे 21 दिवस प्रच्छकासोबत अवधानम सादर केले आहे। ते धार्मिक संस्कृती आणि जीवनशैलीवर आधारित व्यक्तिमत्व विकासावर व्याख्याने देखील देतात। SVBC, भक्ती TV आणि ABN आंध्र ज्योती यांसारख्या तेलुगू TV चॅनलवर ते नियमितपणे भगवद्गीता, रामायण आणि महाभारत यासारख्या प्राचीन हिंदू ग्रंथावर प्रवचने देताना दिसतात। 2022 साली भारत सरकारने भारताचा 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे।